वाढतोय, पण विद्युत विभाग झोपलाय का? शहराच्या विविध भागात विशेषतः सिमेंट रस्त्याच्या लगत विद्युत खांब आणि पेट्या या झाडेझुडपांनी आणि वेलींनी पूर्णपणे वेढल्या गेल्या आहेत. या पेट्या इतक्या झाकल्या गेल्या आहेत की कोणत्याही क्षणी शॉर्ट सर्किट, स्पार्किंग किंवा अगदी जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या रस्त्यांवर लहान मुले खेळताना दिसतात, पादचाऱ्यांची ये-जा असते आणि काही वेळा सापसुद्धा नजरेस पडतात. झाडाझुडपांच्या आड चुकून कुणी विद्युत पेटीकडे गेला तर मोठा अनर्थ घडू शकतो. नागरिकांच्या सततच्या तक्रारी असूनही मौदा विद्युत विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सध्या स्थानिकांकडून होत आहे. वेली कापणं, पेट्यांची साफसफाई करणं, सुरक्षेची उपाययोजना करणं या सर्व जबाबदाऱ्या दुर्लक्षित केल्या जात असून पेटीला विळगा घालणाऱ्या या वेली अनेक वेळा रस्त्यावर आडवे येतात. त्यामुळे वाहन चालकांनाही धोका संभावतो. हा रस्ता म्हणजे केवळ एक अपघात वाट बघतोय असं दृश्य सध्या निर्माण झालंय. नागरिकांची स्पष्ट मागणी आहे, या झाडाझुडपांना तत्काळ हटविण्यात यावं आणि विद्युत पेट्यांची देखभाल नियमित व्हावी. मात्र यावर मौदा विद्युत विभाग काय कारवाई करते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज एक्सप्रेससाठी मौद्यावरून लक्ष्मण मदनकरची रिपोर्ट.